नमस्कार शेतकरी मित्र. शेतकरी मित्र, महाराष्ट्रामध्ये सर्वदूर झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे आणि त्यासोबतच खूप साऱ्या शेतकऱ्यांची शेतजमीन सुद्धा खरडून गेलेली आहे. तर मित्रांनो, या अगोदरच आपण शेतजमीन खरडून गेलेल्या शेतकऱ्यांकरिता ती शेतजमीन पूर्ववत करण्याकरिता कुठली माती, कोणत्या प्रकारची, तिची सुपीकता, साऱ्या गोष्टी, तिची क्वालिटी वगैरे सर्व काही आपण भाग 1 मध्ये पाहिलेलं आहे आणि त्यावेळेस सांगितलं होतं मी तुम्हाला, की ही झाली माती कुठून आणायची, कशी वापरायची, तिला पूर्ववत कसं करायचं. आता त्याकरिता अर्थ लागणार आहे, पैसा लागणार आहे, त्याकरिता आर्थिक नियोजन. तर त्याकरिता त्यावेळेसच मी आपणा सर्वांना सांगितलं होतं, की याच्या पुढच्या भागामध्ये मी तुम्हाला शासनाची योजना, शासनाकडून कशी मदत मिळवायची आहे, त्याकरिता कोणती कुठली कागदपत्रे लागणार आहेत, या सर्व गोष्टीचं विषय भाग 1 मध्ये घेतलेला आहे. त्यानुसार हा भाग दुसरा, म्हणजे हा दुसरा भाग व्हिडिओ बनवलेला आहे मित्रांनो, जेणेकरून आपणा सर्वांना आपली शेतजमीन पूर्ववत करण्याकरिता जो खर्च लागणार आहे, तो कसा मिळवायचा आहे आणि किती प्रमाणामध्ये मिळवायचा आहे, त्याकरिता कुठली कागदपत्रे लागणार आहेत, या सर्व गोष्टीचा विषय या व्हिडिओमध्ये घेणार आहे मित्रांनो. तर मित्र, चला व्हिडिओला जास्त वेळ न करता व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर मित्र, आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, पेजला फॉलो करून घ्या, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला सर्वात अगोदर वेळोवेळी मिळत राहील मित्रांनो. तर मित्र, अतिवृष्टी पॅकेजमध्ये सांगितल्याप्रमाणे मनरेगेच्या माध्यमातून सुद्धा, म्हणजे मनरेगाच्या माध्यमातूनच खरडलेल्या जमिनीकरिता पुन्हा लागवडीयोग्य करण्याकरिता जवळपास प्रति हेक्टर 3 लाख रुपये, तर कमाल 2 हेक्टर मर्यादेमध्ये जवळपास 5 लाख रुपयापर्यंत मदत देण्यात येणार आहे मित्रांनो. ज्यामध्ये रोख अनुदान, निविष्ठा सहाय्य, सोबतच पुनर्वसन योजना, या गोष्टींचा सुद्धा समावेश असणार आहे मित्रांनो. हे जवळपास शासनाच्या 27 मार्च 2023च्या नियमाप्रमाणे ही योजना राबविण्यात येणार आहे मित्रांनो. आणि नुकसानग्रस्त आधार शेतकऱ्यांना आधार हा मदत दिली जाणार आहे. तसेच या शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 47,000 रुपये नगद स्वरूपात सुद्धा जाहीर केलेले आहे मित्रांनो आतापर्यंत. परंतु या व्यतिरिक्त मनरेगाच्या अंतर्गत जमिनीचे सपाटीकरण, माती भरणे, बांध बांधणी, खंदक बांधकाम, दगडी बांध, सिंचन दुरुस्ती, या सर्व गोष्टी करिता सुद्धा आणि यासोबतच वृक्षारोपण व फळबाग विकास, ही जी कामे आहे ही केली जाणार आहे मित्रांनो. सोबतच मित्रांनो, पुनर्वसन विभागामार्फत नवीन जमीन व्यवस्थापनेकरिता व्यवस्था किंवा त्याची माती सुधारणा व्यवस्था, याकरिता सुद्धा जवळपास 10 ते 20,000 रुपयाचे अतिरिक्त अनुदान सुद्धा देण्यात येणार आहे मित्रांनो. या व्यतिरिक्त शेतकऱ्यांना बी बियाणे, खते आणि शेतीसाठी लागणाऱ्या साधन सामग्रीकरिता सुद्धा 10,000 रुपयाचे निविष्ठ अनुदान जाहीर करण्यात येणार आहे. ते आता इथून पुढे सुरू होणार आहे मित्रांनो. तसंच अनुदान, दुष्काळी मदत आणि हे जे 10,000 रुपये निविष्ठ अनुदान आहे, या सर्व गोष्टीला खूप उशीर होत आहे, खूप उशीर झालेला आहे. परंतु आता किती वेळेमध्ये सुरुवात होते बघूया मित्रांनो. परंतु आपल्याला आपली जमीन पूर्ववत करण्याकरिता ज्या गोष्टी लागणार आहेत, त्या आपल्या पदरामध्ये कशा पाडून घ्यायच्या आहेत, हे सुद्धा आपल्याला तेवढंच महत्त्वाचं आहे मित्रांनो. याकरिता आपण ही माहिती घेत आहे मित्रांनो. तर मित्रांनो, या व्यतिरिक्त सुद्धा 10,000चे अनुदान आहे. या व्यतिरिक्त सुद्धा विमा योजनेमधून सुद्धा अतिरिक्त संरक्षण सुद्धा दिल्या जाणार आहे मित्रांनो, मुख्यमंत्री महोदयांनी सांगितल्याप्रमाणे. तर मित्रांनो, आता महत्त्वाचा शेवटचा मुद्दा बघूया. म्हणजे ज्या विषयाकरिता शेतकऱ्याकडे जॉब कार्ड असणे खूप आवश्यक आहे मित्रांनो. आणि यामध्ये या निकषानुसार शेतकऱ्यांकडे किमान कमीत कमी 2 हेक्टर जमीन असावी मित्रांनो. सोबतच जमिनी खरडल्याचा किंवा त्या व्यतिरिक्त नापीक झाल्याचा जो पंचनामा असतो मित्रांनो, तो सुद्धा खूप आवश्यक आहे. आणि या व्यतिरिक्त जी आवश्यक घरची आपली तुमची जवळपासची जी कागदपत्र लागणार आहेत, त्याच्यावर प्रकाश टाकूया आणि ती कागदपत्रे बघूया मित्रांनो. या व्यतिरिक्त तुम्हाला जमीन खरडलेली असताना जे 3 लाख किंवा जास्तीत जास्त 2 हेक्टरपर्यंत 5 लाख रुपयापर्यंत जी मदत मिळवायची, याकरिता तुम्हाला तुमचा स्वतःचा 7/12 8 उतारा, बँकेचं पासबुक, जॉब कार्ड नसेल तर जॉब कार्डचा नवीन अर्ज केला त्याचा पुरावा, नुकसानीचे सोबतच फोटो, निवासी पुरावा आणि शेवटचं महत्त्वाचं म्हणजे तुमच्या तिथल्या, तुमच्या परिसरातील स्थानिक अधिकाऱ्यांचा पंचनामा. या सर्व गोष्टीकरिता, या सर्व गोष्टींचा लाभ घेण्याकरिता तुम्हाला वेळोवेळी फॉलोअप सुद्धा घ्यायचा आहे मित्रांनो. ही कागदपत्रे सुद्धा लागणार आहेत मित्रांनो. आणि आपल्या पदरामध्ये हे सर्व कसं पाडून घ्यायचं, याकरिता तुम्हाला वेळोवेळी या सर्व अधिकाऱ्यांच्या संपर्कात सुद्धा राहायचं आहे. तुमच्या लोकप्रतिनिधीच्या संपर्कात सुद्धा त्यांची सुद्धा मदत घ्यायची आहे, जेणेकरून या गोष्टीला वेग मिळेल. आणि आता नाही तर आता तर शक्यच नाहीये,
परंतु या रब्बी हंगामाच्या नंतर उन्हाळ्यामध्ये या सर्व गोष्टी तुम्हाला करावयाच्या आहे, पण त्या अगोदर या सर्व गोष्टी तुम्ही तयारी करणे तयार राहणे आवश्यक आहे, जेणेकरून तुमचं जॉब कार्ड तयार असायला हवं, स्थानिक अधिकाऱ्यांचा पंचनामा तयार असायला हवा, त्यांच्या जी आरनुसार उपलब्ध जो निधी उपलब्ध अनुदान तुम्हाला होईल ते तुम्हाला त्या जमिनीच्या पूर्ववत होण्याकरिता यूज करायचं आहे, ते वापरायचं आहे मित्रांनो. तर मित्रांनो, खरडलेल्या जमिनीकरिता या व्यतिरिक्त तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील, काही संकल्पना असतील, काही माहिती असेल, काही सजेशन असतील, ते नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा, जेणेकरून आपण तुमच्यापर्यंत चर्चा करू, बाकीच्या इतर शेतकऱ्यांना सुद्धा या विषयावर चर्चा करून शेअर सुद्धा करू मित्रांनो. तर मित्रांनो, ही होती खरडलेल्या जमिनीकरिताचं अनुदान, किती, कसं कोणती लागणारी कागदपत्रे आणि पदरामध्ये कसं पाडून घ्यायचं याकरिताची खूप महत्त्वपूर्ण अशी माहिती होती मित्रांनो. तर मित्रांनो, आपणा सर्वांना ही माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. या व्यतिरिक्त तुम्हाला कोणत्या विषयावर व्हिडिओ हवे आहेत, तुमचे कोणते प्रश्न आहेत, त्याकरिता सुद्धा तुम्ही मला सल्ला द्याल, मग कमेंट बॉक्समध्ये कळवाल. त्याप्रमाणे इथून पुढे आपल्या सर्वांकरिता, शेतकरी बांधवांकरिता मी तसे व्हिडिओ घेऊन येईल मित्रांनो, त्याची माहिती घेऊन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल मित्रांनो. तर मित्रांनो, आपणा सर्वांना ही माहिती चांगली वाटली असेल, आवश्यक वाटली असेल, महत्त्वपूर्ण वाटली असेल, तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, चॅनलला सबस्क्राईब करून पेजला फॉलो करा आणि इतर शेतकरी पुत्रांपर्यंत, शेतकरी बांधवांपर्यंत ही माहिती पोहोचावी याकरिता या व्हिडिओला त्या सर्व शेतकरी पुत्रांपर्यंत सुद्धा शेअर करा मित्रांनो. धन्यवाद.